आज इथून उडताना आपल्याला दिसत आहेत, टेकअप होताना पण दिसत आहेत आपल्याला विमानतळ आपल्या या मानघर मैदानाच्या समोरच आहे. शंकर म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. शंकरदादा म्हात्रे सल्लागार, त्यांचंही स्वागत आहे. आधारस्तंभ आहेत त्यांचंही स्वागत. जिथे आमच्या बॉसचं जे फार्म हाऊस आहे श्रीवर्धनला, तिथे आम्ही होतो 2 दिवस. शंकर म्हात्रे साहेब मला थोडं तिकडे मासेमारी करायला पण गेले होते. प्रवीण भाऊ श्रीवर्धनला पण आम्ही बॉसच्या फार्म हाऊसला होतो. या मला थोडे 37 एकर जागा आहे तिथे, पण तिथेही मैदान किंवा स्टेडियम बनवण्याचं स्वप्न आहे. जाऊया चौथ्या मॅचकडे. आजच्या दिवसाची चौथी मॅच आहे. आजच्या दिवसाची चौथी मॅच आहे. तिथे टॉस जिंकला आहे दापोली संघाने. टॉस जिंकला आहे. टॉस जिंकल्यानंतर दापोली संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आमंत्रित केलं आहे मेडिटेक संघाला. फलंदाजी करण्यासाठी पाचारण केलेलं आहे. सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. मेडिटेक हेमंत गोरले संघाचे कर्णधार आहेत. विनोद सकपाळ 50+ विनोद सकपाळ ना, विनोद सकपाळ. दिनेश सावंत सर जे संघ मालक आहेत या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत आहे. पहिल्या चेंडूवर मालतोडे धावा आलेल्या आहेत त्या. हेमंत गोरले, मंदार लवेकर जे समिता उरण दोन्ही कट करणारा, इन स्विंग आउट स्विंग पद्धतीची गोलंदाजी करणारा मंदार लवेकर आपण पाहतोय गोलंदाजी करतायत. मागच्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली होती. यावेळेस स्ट्राईक एंडला विनोद सकपाळ. 2 धावा. त्याच्यानंतर आलेला हा लॉंग ऑनच्या वरून आलेला हा षटकार. आठ धावांवर खेळत आहेत. पुन्हा एकदा लॉंग ऑनच्याच वरून येतोय हा दुसरा षटकार. मंदार लवेकर सारख्या एका कसलेल्या गोलंदाजाला हे 2 षटकार मारलेत ते फलंदाज हेमंत गोरले. पाटील जे विमानतळ आहे तिथून विमान उडतायत, खाली उतरतायत आणि एक प्रेक्षणीय दृश्य या ठिकाणी पाहायला मिळते. या मानगरच्या आपल्या या निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे मैदान आपण पाहतोय. बॉस आमचे संजय पाटील यांचं हे मैदान बाजूलाच आपण पाहतोय. आज गुरुवार आहे. समर्थांचा मठ आहे बाजूला, स्वामी समर्थांचा. बॉलच नेम किशोर घरत.
संघाचा कर्णधार किशोर घरत. समोरच्या बाजूने यावेळेस स्ट्राईक एंडला असणार आहेत ते विनोद सपकाळ 50+ विनोद सपकाळ. काही 50+ आमच्यासारखे थकलेले आहेत, परंतु काही अजून 40+ पण घाम फोडत आहेत. विनोद सपकाळ यावेळी स्ट्राईक एंडला आहेत. किशोर घरत समोरच्या बाजूने तयार आहेत. राईट हँड ओव्हर द विकेट मारा करतात. चेंडू हवेमध्ये, खराब चेंडू होता आणि ते मात्र सिंगल मिळते ती विनोद सपकाळ यांना. विनोद सपकाळ यांनी आपलं खातं उघडले. एक षटक ते मजा बघत होते. हेमंत गोरलेची फलंदाजी बघत होते. जय पाटीलची गोलंदाजी फलंदाजी पाहत होते. आता सिंगल घेतलेली आहे. धावसंख्या झाली ती 19. मेडिटेक स्पोर्ट्स रायगड या संघाची. मस्त क्रिकेट आज आपण बघितलं. चांगले गोलंदाज, चांगले फलंदाज. 40 उलटले, 45, 50, परंतु तरी मैदानामध्ये चांगला खेळ करतात. जय पाटील स्वतःवर नाराज आहे. गोलंदाज चेंडूच्या खाली आहे आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय. दिनेश सावंत सर सांगतात धाव. कधी कधी काय असतं की आपण धावलो की क्षेत्ररक्षकाचं विचलित होतं लक्ष. कधी कधी झेल सुटला जातो. प्रशांत खांडेकर आमचे त्यांचंही स्वागत आहे. फलंदाज बाद होते जय पाटील, ज्यांना मागच्या मॅचमध्ये 33 केल्या होत्या. या मॅचमध्ये काही करता आलं नाही. फक्त 4च धावा आपल्या संघासाठी केलेल्या आहेत. किशोर घरत याच्या गोलंदाजीवर षटकार मारण्याच्या नादात स्वतः किशोर घरत यांनी त्यांचा झेल टिपलेला आहे. 2 गडी बाद झालेले आहेत. ते आपण पाहतोय मेडिटेक स्पोर्ट्स रायगड पनवेल संघाचे. विनायक काटकर बाद झालेले फलंदाज जय पाटील. त्या अगोदर बाद झाले हेमंत गोरले आणि आता आलेले आहेत ते विनायक काटकर. विनायक विनायक म्हणजे गणपतीचं नाव. विनायक काटकर मागच्या मॅचमध्ये चांगली फलंदाजी केली होती विनायक काटकर यांनी. किशोर घरत विनायक काटकर आपली बॅट फिरवणार. तेव्हा मात्र इनस्विंग पद्धतीची गोलंदाजी करतात. लेग स्टंपच्या बाहेर टाकतात आणि आतमध्ये येऊन इथे मात्र दांडी गोल झालेली आहे ती विनायक काटकर यांची. नवीन फलंदाज सूर्यकांत मोकल. विनायक काटकर आल्या पावली माघारी गेलेले आहेत. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू टाकला, आतमध्ये वळला, यष्ट्या उडवल्या त्या विनायक काटकर यांच्या. आणि आता नवीन आलेले फलंदाज सूर्यकांत मोकल. सूर्यकांत मोकल चांगली गोलंदाजी करतायत. संघाचे मालतोडे कर्णधार आहेत किशोर घरत. आणि मंदार लवेकरची आपण स्तुती करत होतो, परंतु त्याच्यापेक्षाही जास्त चेंडू वळवतोय तो किशोर घरत. यावेळेस मारायचं होतं खरं तर उंचावरून चेंडू खाली राहिलाय. दुसरी धाव धोक्याची होऊ शकते, परंतु 2 धावा पूर्ण. विकेटच्या मध्ये चांगली रनिंग दोन्ही फलंदाजांच्या मध्ये. सूर्यकांतने आपलं खातं सूर्यकांत मोकल 2 धावा घेतलेल्या आहेत. आपलं खातं उघडलेलं आहे. विनोद सपकाळ मात्र एका धावेवर खेळत आहेत. संघाची धावसंख्या 19-21. स्लोवर डिलिव्हरी, अचूक टप्पा, वेगावर नियंत्रण. विनोद सपकाळ. दोन्ही फलंदाज एका क्रीज मध्ये. फलंदाज बाद होत आहेत. विनोद सपकाळ हवी झाला. इथे आपण पाहतोय मेडिटेक स्पोर्ट्स रायगड पनवेल संघावर पीयूष एंटरप्राइजेस आणि प्रवीणा स्मृती दापोली हा संघ.
पर इन ॲट नंबर 6 सतीश शिंदे. आतापर्यंत मागच्या मॅचमध्ये गोलंदाजी चांगली केली होती सतीश शिंदेनं. आता ते फलंदाजीसाठी आलेले आहेत आणि गोलंदाज आहेत ते किशोर घरत. किशोर घरतला आता मात्र जबरदस्त फटका मारलाय. फलंदाज आपण पाहतोय सूर्यकांत मोकलनं मारलाय हा जबरदस्त उत्तुंग षटकार. आलेला आहे गोलंदाज रोशन 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 म्हात्रे. नवीन गोलंदाज रोशन म्हात्रे. दोन षटकांमध्ये आतापर्यंत झालेल्या त्या 27 13.50 ची सरासरी या ठिकाणी राखण्यात यश आलेलं आहे. ते पीयूष एंटरप्राइजेस प्रवीणा स्मृती दापोली या संघासाठी. सिंगल इथे घेतलेली ती फलंदाज सतीश शिंदे, गोलंदाज रोशन म्हात्रे. आपण पाहतोय की या बाजूने जर गोलंदाजी आपण गोलंदाज करताय तर छाया रिसॉर्ट एंडच्या बाजूने आणि तिकडच्या बाजूने समोरच्या बाजूने म्हणजे दिबा पाटील एअरपोर्टच्या बाजूने एंड असेल. दिबा पाटील एंड, दिबा पाटील साहेब. गोलंदाज आपण पाहतोय रोशन म्हात्रे. यावेळेस स्ट्राईक एंडला आहे तर सूर्यकांत मोकल ज्याने एक षटकार मारला होता शेवटच्या चेंडूवर किशोर घरत यांच्या. धावसंख्या होती ते 28. सूर्यकांत स्ट्राईक एंडला, सूर्यकांत मोकल. गोलंदाज आहे ते रोशन म्हात्रे. आपण पाहतोय छाया रिसॉर्ट यांच्या बाजूने गोलंदाजी करतायत. डावखोरे गोलंदाज आहेत. एज लागले, चेंडू चाललाय स्क्वेअर लेग पंचांच्या पाठीमागे. 2 धावा मात्र इथे पूर्ण करतोय तो सूर्यकांत मोकल आणि सतीश शिंदे. 2 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 4-30. रणजितभाई पाटील, सज्जन नवाले साहेब, आपण यायचंय स्टेजवर, आपली जागा आहे, या. सज्जन नवाले आणि रणजितभाई पाटील यांचं स्वागत आहे. दोघेही कसलेले क्रिकेटर आहेत. फुलटॉस चेंडू होता, लो फुलटॉस होता, मालदोड्या षटकारामध्ये कन्वर्ट केलेला आहे. जबरदस्त फटका मारलाय असं वाटलं झेल की चौकार आहे. पंचांचा इशारा येतोय 4 धावांचा. चेक करा, चेक करा, चेक करा. षटकार आहे अंपायर. षटकार आहे. लाईनच्या थोडा बाहेर पडला. सुरुवातीला असं वाटलं बाहेर गेला की काय. फुल टॉस, नो बॉल, नो बॉल आणि इथे येईल फ्री हिट. फ्री हिट. 37 धावा धावपलकावर लागलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये 18, दुसऱ्या षटकामध्ये 9. फ्री हिट होती. लॉंग ऑफला आल्या चेंडू, सिंगल घेतली, थोडीशी चूक, लगेच दुसरी. पहिली रन अतिशय जलद गतीने घेतली जाते. 2 षटकार मारलेत आतापर्यंत आपण बघितलं. सूर्यकांत मोकलनं 2 षटकार खेळतो वैयक्तिक आपल्या 18 धावांवर. त्याच्यामध्ये 2 षटकार. आता पुढे
पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेनं चौकार मारतोय तो सूर्यकांत. जबरदस्त फलंदाजी मेडिटेक स्पोर्ट्स आणि खराब गोलंदाजी करतायत रोशन म्हात्रे. रोशन म्हात्रे धावसंख्या आतापर्यंत झालेली ती 43, म्हणजे आतापर्यंत धावा दिलेल्या त्या 16 धावा दिलेल्या आहेत. खराब गोलंदाजी होती रोशन म्हात्रेंची, माघारी यावं लागेल. दिशाहीन गोलंदाजी सुरू आहे. या अगोदर आपण पहिलं फुलटॉस होता, नो बॉल होता, त्याच्यानंतर शॉर्ट पिच आणि चौफेर टोलेबाजी करतोय. त्याचा खरपूस समाचार घेतोय तो सूर्यकांत मोकल. प्रवीण भाऊ सांगतायत सर्व प्रकारची गोलंदाजी सुरू आहे. सतीश शिंदे मात्र नॉन स्ट्राईक एंडला एका धावेवर आपण पाहतोय साथ देत आहेत. धावसंख्या बरोबर वाढते आहे. या षटकातील चेंडू आतापर्यंत टाकून झाले ते 4-2. शेवटचा बॉल असेल. चेक करतायत. बॉल एकच आहे, सिंगल आहे. चौकार आहे, चौकार. सर रिव्ह्यू घ्यायचा असेल तर लगेच घ्या तुम्ही. भरपूर उशीर होतो, डिले करू नका. हो, चेंडू हवेमध्ये आहे. हो, इथं मात्र झेल टिपला जातोय. फलंदाज बाद होतोय. आपण पाहतोय जम बसलेला फलंदाज सूर्यकांत मोकल. आणि सूर्यकांत मोकल चला सामना सुरू असे करायचा. मेडिटेक स्पोर्ट्स का रायगड. सर वेळेकडे लक्ष द्यायचं आपण. हा, वेळेकडे लक्ष द्या. 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटका टाकायचे आहेत. सुहास झिराडकर, खरं तर मगाच्या मॅच मध्ये ज्यांनी 4 षटकार मारले होते लाल्या यांना समालोचन पण अतिशय चांगलं केलं होतं ते सुहासजी झिराडकर. आणि आता फलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत. अजूनही 3 षटका बाकी आहेत. स्ट्राईक एंडला फलंदाज आहेत ते संदीप शिंदे, सतीश शिंदे. इथे आमचे रणजितजी पाटील आणि सज्जन नवाले यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सज्जन नवाले उपाध्यक्ष आणि रणजित पाटील आमचे सल्लागार. गोलंदाज बॉलर्स रुपेश पाटील, सतीश शिंदे स्ट्राईक एंडला. नॉन स्ट्राईक एंडला सुहास
झिराडकर. फलंदाज बाद होत आहेत. इथे आपण पाहतोय सतीश शिंदे एका धावेवर झेल बाद होत आहेत. बराच वेळ नॉन स्ट्राईक विकेट क्रमांक मला वाटते 6 फलंदाज बाद झालेले आहेत. सतीश शिंदे बराच वेळ नॉन स्ट्राईक एंडला होते, स्ट्राईक एंडला गेले आणि षटकार मारण्याच्या नादात झेल देऊन तंबूमध्ये परतलेत. आता मात्र 6 बाद 43 अशी धावसंख्या आहे. असं वाटलेलं की 80-85 धावा आपल्याला पाहायला मिळतील, परंतु आता मात्र कठीण आहे. सर. धावा भरपूर झाल्यात पण विकेट्स पण नाही आहेत. आता या 6 ओव्हरमध्ये फॉलोऑन पण देऊ शकत नाही आपण. 6 विकेट. शंकर पारंगे आता आलेले आहेत. एक चांगला बॅट्समन आहे, रिच संघाचा अव्वल दर्जाचा हा खेळाडू आहे शंकर पारंगे. शंकर पारंगे ज्यानं कित्येक वेळा कित्येक मैदानावर तिसरा डोळा त्याने उघडला की कसली मॅच असो मग जिंकण्याची क्षमता ज्याच्यामध्ये येतो शंकर पारंगे. आणि स्ट्राईक एंडला नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सुहास झिराडकर. दोन्ही नवीन फलंदाज आहेत. ही जमेची बाजू आहे खरं तर. पियुष एंटरप्राइजेस प्रवीणा स्मृती दापोली संघासाठी गोलंदाज आहेत ते रुपेश पाटील तयार. दिवा पाटील एअरपोर्टच्या दिशेने गोलंदाजी करतायत. शंकर पारंगे हो काय फटका होता आणि काय झेल पकडलाय. जबरदस्त फॉलो थ्रू मध्ये झेल पकडणं तेवढं सोपं नसतं आणि झेल पकडलाय तो शंकर पारंगेचा रुपेश पाटील गोलंदाजांनी. जाधव 7 बाद. षटक अजूनही आहेत परंतु विकेट मात्र 7 गेलेले आहेत. ते आपण पाहतोय मेडिटेक स्पोर्ट्स रायगड पनवेल. आता आलेले आहेत ते विनोद जाधव. एका बाजूला रुपेश पाटील गोलंदाजी करतायत. आतापर्यंत रुपेश पाटीलने जबरदस्त गोलंदाजी केलेली. चेंडू आतापर्यंत टाकलेले आहेत ते 2 चेंडू टाकलेले आहेत. 2 चेंडूवर 2 विकेट घेतलेले आहेत. पहिली विकेट घेतली होती ती सतीश शिंदे, त्यानंतर शंकर पारंगे आणि आता ऑन हॅट्रिकवर आहेत असोसिएशनचे आपले डॉक्टर सचिन मोकल साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही स्वागत आहे. किशोर रुपेश पाटील तयार आहेत. विनोद जाधव यांनी ओळखलं की आता विकेट आपल्या भरपूर गेलेल्या आहेत. अशा वेळेस विकेट थांबवणं, हॅट्रिक थांबवणं गरजेचं आहे. सिंगल आली आणि बराच वेळ 43 वर थांबलेला आकडा आता पुढे चाललेला आहे. 4 44 धावा आपण पाहतोय त्या पियुष एंटरप्राइजेस प्रवीणा स्मृती दापोली या संघाच्या विरोधात. टॉस हारल्यानंतर मेडिटेक स्पोर्ट्स रायगड पनवेल या संघासाठी 7 बाद 44. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. रुपेश स्लोवर डिलिव्हरी. मिश्रण गोलंदाजी म्हणजे मिश्रण गरजेचं आहे. सिंगल आलेली आहे ती फलंदाज सुहास झिराडकर यांच्यासाठी. 4 षटकार मागच्या मॅच मध्ये मारलेले आहेत झिराडकर यांनी. एका धावेने 45 धावांवर जाऊन पोहोचलेला आहे मेडिटेक पनवेल रायगड संघ. मेडिटेक स्पोर्ट्स रायगड पनवेल. वेगवेगळ्या प्रकारचे चेंडू टाकतायत रुपेश पाटील. खेळपट्टीचा अंदाज आलाय. सिंगल घेतलेली ती विनोद जाधव. एक चेंडू शेवटचा शिल्लक असेल. धावसंख्या 46. मंदार लवेकरनं 18 दिल्या. किशोर घरतनं 9 दिल्या. रोशन म्हात्रेनं 16 दिल्या. या षटकामध्ये आतापर्यंत फक्त 3 धावा दिलेल्या आहेत त्या रुपेश पाटील यांनी. रुपेश पाटील आपल्या षटकातील शेवटचा चेंडू टाकतायत दापोली संघाकडून आणि यावेळेस स्ट्राईक एंडला फलंदाज आहेत ते सुहास झिराडकर. मागच्या मॅच मध्ये
4 षटकार मारले होते लागोपाठ लाल्या या गोलंदाजांना, परंतु या वेळेस रुपेश पाटील यांची जबरदस्त गोलंदाजी. फक्त 3 धावा चौथ्या षटकामध्ये 2 विकेट घेतलेल्या आहेत आणि 3च धावा दिलेल्या आहेत त्या रुपेश पाटील. टाळ्या वाजून करता शाबासकी दिली जाते. चांगलं काम केलं की तुम्हाला शाबासकी मिळते. मानगरचं हे मैदान आपण पाहतोय, खजुराची झाडं दुबईमध्ये आपल्याला जास्त पाहायला मिळतात, आखाती देशांमध्ये, आणि केरळवरून ही झाडं या ठिकाणी आणण्यात आलेली आहेत. एक जबरदस्त मैदान, इंटरनॅशनल मैदान आपल्याला हे काही दिवसांनी पाहायला मिळणार आहे. पाचवं षटक टाकण्यासाठी आलेला आहे तो गोलंदाज किशोर घरत, ज्यांनी मागच्या षटकामध्ये 9 धावा दिल्या होत्या. दुसरं षटक त्यांनी टाकलं होतं संघाचं, वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं. 9 धावा दिल्या होत्या, 2 विकेट त्यांनी घेतल्या होत्या. तेच किशोर घरत आता 5वं षटक टाकण्यासाठी आलेले आहेत. यावेळेस स्ट्राईक एंडला फलंदाज विनोद जाधव. चला टाइमपास करू नका, विनंती आहे तुम्हाला. पियुष इंटरप्राइजेस, प्रवीणा स्मृती दापोली संघाच्या कर्णधारांना विनंती आहे, किशोरजी वेळ जास्त घालू नका, एक प्लेअर आतमध्ये घ्यावा लागेल. विनोद जाधव स्ट्राईक एंडला थांबले. वॉच, वेट, वॉच अँड देन द प्ले. मस्त फटका मारला, कल्पकता दाखवली या फटक्यामध्ये. विनोद जाधव यांनी मारला चौकार. 50 धावा धावपलकावर, अर्धशतक आता मात्र धावपलकावर लागलेलं आहे ते मेडिटेक पनवेल संघाचं. मस्त गीतं या ठिकाणी वाजवत आहेत. खरं तर गायन नसेल, गीतं नसतील तर जीवनामध्ये जीवन आपलं भकास आहे. एवढं सुंदर संगीत या ठिकाणी. ब्लॉक हॉलमध्ये टाकला होता चेंडू, ब्लॉक हॉलमध्ये यॉर्कर. मागच्या मॅचमध्ये मला वाटते सतीश ना गोलंदाज होता, सतीश शिंदे, जो आता फलंदाजी करणाऱ्या संघामध्ये मेडिटेकमध्ये यॉर्करचा स्पेशालिस्ट म्हटलं तरी आजच्या दिवसाचा. किशोर घरत, चेंडू हवेमध्ये, चेंडू हवेमध्ये आणि चांगला झेल या ठिकाणी टिपलाय. स्वतः संघ मालक राहुलजी पाटील यांनी झेल टिपलेला आहे. बेस्ट ऑफ लक. आणि इथे मात्र विकेट क्रमांक 8 बाद होतोय तो विनोद जाधव. किशोर घरत संघाचे कर्णधार आहेत. धावसंख्या झाली ते 50. 8 बाद 50. मेडिटेक संघाची धावसंख्या चांगली आहे. अजूनही एक षटक बाकी आहे या 5व्या षटकानंतर, परंतु विकेट मात्र त्यांच्या लागोपाठ चाललेले आहेत. 8 विकेट त्यांनी गमावलेले आहेत. आपण बघितले हेमंत गोरले 14 धावा केल्या. विनोद चपकाळ, जय पाटील, विनायक काटकर, सूर्यकांत मोकल, संदीप शिंदे आणि शंकर पारंगे असे 8 द्विधा मनस्थितीत दिसत आहेत. रन काढू की विकेट वाचू? ना रन काढता येत ना विकेट वाचवता येत. तसंच चाललंय. द्विधा मनस्थितीमध्ये खेळतात. क्रिकेटमध्ये आपण बाहेरून काही बोलतो, पण ज्याच्यामध्ये खरं तर हिंमत आहे ना, असं म्हणतात डेअरिंग करेगा तो भाई बनेगा. तिथे गेल्यानंतर जो खेळतो ना तो खरा. हो, राजेश कातारा जबरदस्त फटका मारलाय. आपल्या शरीरात सारखाच फटका मारलाय, पण तो सिंगलच मिळते मालतोटे राजेश कातारा यांना. आणि एकच धावेने मालतोटे आता जे जिराडकर आहेत मागच्या मॅचमध्ये ज्यांनी जे 4 षटकार मारले होते त्यातले 2 तरी त्यांना आठवावे लागतील. 2 फटके तरी त्यांना खेळावे लागतील ते, कारण प्रत्येक मॅच वेगळी असते, प्रत्येक वेळेचे गोलंदाज वेगळे असतात, संघ वेगळे असतात. आता बघूया जे सुहास जिराडकर, चांगले कॉमेंट्री पण त्यांनी केलेली आहे. लो फुलटॉस होता, मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मध्ये जसा चेंडू आला तसाच फटका खेळलाय तो. इथे आपण पाहतोय सुहास जिराडकर यांनी. सुहास जिराडकर 2 वर संघाची धावसंख्या होती ती 52. 8 गडी गमावल्यानंतर 52 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळतात त्या
मेडिटेक स्पोर्ट्स रायगड पनवेल या संघाच्या समोरचा संघ आहे तो दापोली पीयूष एंटरप्राइजेस प्रवीणा स्मृती दापोली. मस्त मॅच आहे, चौथी मॅच आहे आजच्या दिवसाची, खरं तर पाचवी आहे. एक आपण मॅच जी राहिलेली होती ती पण खेळवली आपण, कुंडेवाळ आणि नेरे, त्याच्यामध्ये कुंडेवाळ संघ जिंकला. राजेश कातारा हालायला तयार नाहीत, इथे आपण पाहतोय. सुहास राजेश कात्रा मला वाटते आणि गाडी सुटली होती सुहास झिराटकरांची. विकेट क्रमांक 9. स्ट्राईक घेण्याच्या नादात गेला डगआउट मध्ये, पण एक रन काढलेत ना त्यांनी, मारेल ना तो, काय प्रॉब्लेम आहे. संजय भंगत शेवटची जोडी, राजेश आणि संजय. धाव संख्या आहे ती 53. याच्या आधी या ग्राउंडवर मैदानावर ऑल आउट कुठल्या संघात झाला नाही आजपर्यंत 5 दिवस गेले, आजचा 6वा दिवस आहे. पण 9 विकेट्स गेले होते, पण हा. त्याचा शेवटचा बॅट्समन एकटा खेळत होता. परंतु अजूनही एक षटक बाकी आहे मला वाटतं याच्यानंतर. म्हणजे या वेळेत जर या दोघांनी जर ह्या सिंगल डबल जरी घेतल्या आणि ऑल आउट होताना जर वाचवलं तर चांगलं आहे मेडिटेक संघासाठी. या मैदानावर 5 दिवसामध्ये 9 विकेट गेलेल्या आहेत, पण ऑल आउट अजूनपर्यंत झालेला नाही आहे. नऊ दिले का परत? 53 धावा. राजकुमार जितेकर गोलंदाज, बब्या दा आणि राजेश कात्रा. मस्त फटका मारलाय, चौकार. राजेश कात्रा दाखवत आहेत मीही मारू शकतोय. 57 धावा. राजेश कात्रा. प्रवीण भाऊ, रामलीलाचं एक नाटक होतं. रावणाने खाली पडायचं आणि रामाने त्याला वरती बसून मारणार, राम मारणार. पण तो जो दिवस उजाडतो ना त्या दिवशी भरपूर पब्लिक असते. रावण बोलतो मी नाही पडणार, रावणानेच रामाला मारला बरोबर बसून. तर तो म्हणाल मी पण तेड पण भात दिलाय. तशी परिस्थिती. राजेश कात्रा मस्त फटका. ओ षटकार की चौकार? षटकार आलाय. खरं तर झिराडकर यांना आउट केल्यानंतर वाटलं होतं की राजेश कात्रा धावायला पाहिजे होते, परंतु राजेश कात्रा धावत नाहीत, पण जागेवरून फटके मारतात, ताकद दाखवतात. एक षटकार एक चौकार मारलाय. धावसंख्या होती ती 63. झिराडकरना माहित होतं राजेश कातारा धावू शकत नाही, उगाच त्यांची विकेट फेकायला ते चालले होते. झिराटकरांना स्ट्राईक घ्यायची होती, परंतु मनगटाच्या ताकदीवर सेवाग सारखे फटके मारतायत ते राजेश कात्रा. बघा काय फटके खेळतायत, मस्त फटकेबाजी चालू आहे. धावसंख्या झाली ती 64. बॉल किती झालं? दुसरी धाव धोक्याची होऊ शकते. आणि तिसऱ्या पंचांकडे तिसऱ्या कोर्टात अपील केलेली आहे. बघूया ऑल आउट होतोय का. 5 दिवसामध्ये आतापर्यंत ऑल आउट झालेला नाही या मैदानावर कुठला संघ. आजचा 6व्या दिवसामध्ये पण आतापर्यंत झालेला नाहीये. शेवटची विकेट आहे. फलंदाज बाद, ऑल आउट. धावसंख्या आहे ती 64. जिंकण्यासाठी करायच्या आहेत त्या पीयूष एंटरप्राइजेस प्रवीणा स्मृती दापोली संघाला 65 धावा. सर आपण एवढे दिवस बघतोय ही बॅटिंग विकेट आहे, मैदान छोटं आहे, बॉल भरपूर लांब जातात, पण ऑल आउट होईल असं या मैदानावर कधी वाटलं नव्हतं. पाटा विकेट आहे, पण आता हे मला तर वाटतं स्वतःहून विकेट फेकत गेलेले आहेत. पहिल्या दिवशी पण मी मॅच बघितली. 20 तारखेची मला वाटते समर्थ कडूचा संघ होता. 95 धावांचा पाठलाग त्यावेळेस केला. त्यावेळेस मी म्हणालो की बॉलर करणार काय इथे, पण आज मी बघितले काही गोलंदाजांनी फक्त 3च धावा दिल्या, 2च दिल्या,
4च दिल्या काल नरेश टोमरेने आणि मेडन ओव्हर टाकली. नरेश ठोंबरेनं काल मेडन ओव्हर टाकली. तर अशा वेळेस जर तुमच्याकडे जर क्षमता असेल, तुमची जर चांगली प्रॅक्टिस असेल, तर तुम्ही गोलंदाजीमध्ये पण चमक दाखवू शकता. आणि इथे ऑल आउट झालेले आहे आता. त्याच्यावर विचार करण्यात येईल. नरेश टोमरे, आपण काल मेडन ओव्हर टाकली, आपलं कौतुक करण्यासाठी आपण इथे यायचंय. कौतुकाचा स्वीकार करण्यासाठी आपण इथे यायचंय समालोचन कक्षामध्ये. नरेश टोमरे, आसरोटी. हा, रणजित पाटील तुमची वाट पाहतायत. नरेशजी ठोंबरे. चला पुढील सामना. नरेश ठोंबरे, आपण यायचंय जरा, आपलं कौतुक करायचं इकडे. चला बॅट्समन, बॉल चॉईस करायचा आपण आणि त्वरित बॅटिंगला जायचंय. बॅट्समन, बॉल चॉईसला इथे यायचंय आपण. आपण भरपूर उशीर करताय. चला, ऑफिशियल्स ग्राउंडवर पोहोचलेले आहेत, अजून बॅट्समनचा पत्ता नाहीये. या नरेश ठोंबरे, आपलं स्वागत आहे. संतोष सर, क्रिकेट कुठेतरी कॅल्क्युलेशन करून खेळायला पाहिजे. आपले रन्स बनतायत, विकेट जात आहेत, तर कुठेतरी आपल्याला विकेट्स पण थांबून ठेवायला पाहिजे होत्या. आता यांचे मला तर वाटतं 3 बॉल शिल्लक राहिले. नक्कीच चांगले चांगले फलंदाज होते. षटकार चौकार मारण्याच्या नादामध्ये. खरं तर शेवटला जर एकदा एखाद दुसरा चांगले फलंदाज असते, विकेट जास्त गेल्या नसते, तर हे 3 बॉलमध्ये पण 4 8 7 8 रन पण आले फलंदाज असते. चांगलेच होते. 10व्या नंबरला राजेश कातार आला, त्यांनी पण एक चौकार षटकार हो, मारला. चांगले मारले. पण घाई करण्याच्या नादामध्ये, स्ट्राईक घेण्याच्या नादामध्ये आणि विकेट 11वा फलंदाज संजय भगत जो आला होता अंकल, तो त्यांच्या ग्रामीण टीम मध्ये ओपनिंग करतो. म्हणजे फलंदाजाची कमी कुठेच नव्हती, पण कुठेतरी विकेट ठेवून, विकेट टिकवून ठेवायची याचा विचार मला कोणाच्या मनात होता वाटत नव्हता. यायचं, मारायचं, जायचंय. भाऊ, प्रीमियर लीग मध्ये असं होतं ना कधी कधी की एखाद्या फलंदाजाला पाठवलं, एखाद्या गोलंदाजाला गोलंदाजी दिली आणि जर त्याने चांगली गोलंदाजी केली तर त्या कॅप्टनला नाव होतं, म्हणजे वा मस्त गोलंदाज निवडला. पण एखादा गोलंदाजाला मार बसला तर ते म्हणतात, अरे याला कशाला दिली, त्याला द्यायला पाहिजे होती. असं बरेच वेळा घडतं. होतं असं, कारण मार खाल्ल्यावरच असं होतं. मार नाही खाल्ला तर हा चांगला निर्णय घेतला. कारण आपण बघतो दोन्हीला आपण बोलतो गोल्डन हँड, पण धोनीचा निर्णय चुकला की दोन्ही शिव्या खाणार. आणि 14 तालुक्यातील खेळाडू असतात, त्यामुळे कधी कधी एखाद्याचा परफॉर्मन्स काय आहे किंवा हा कशी गोलंदाजी करतो यासाठी प्रीमियर लीगची जी टीम असते त्यांनी कुठेतरी 8 दिवस तरी कुठेतरी प्रॅक्टिस करायला हवी. नक्कीच प्रॅक्टिस करायला पाहिजे, तरच तुम्हाला कळेल की कोण काय करतोय. आपण फक्त नावावर घेतो ऑप्शन मध्ये. ते पण आहे, प्रीमियर लीगचं हे पण नुकसान आहे, बरोबर सांगतात. खर्च भरपूर होतो. अगोदरच पार्ट्या देऊन त्यांच्या घाम निघतो.
आणि अजून एवढी प्रॅक्टिस केली तर अजून काम निघणार. जाऊया मैदानाच्या मधोमध जिथे जिंकण्यासाठी आपण पाहतोय पियुष एंटरप्राइजेस आणि प्रवीणा स्मृती आपण इथे पाहतोय. 65 धावांची गरज आहे. चेंडू हवेमध्ये, पहिला चेंडू, चांगला चेंडू हवेमध्ये, मिड ऑफला झेल टिपला जातोय, फलंदाज बाद होतोय. आपण पाहतोय तो किशोर गरज संघाचा कर्णधार. नवीन फलंदाज प्रमोद प्रधान, नवीन फलंदाज प्रमोद प्रधान, गोलंदाज संजय भगत. 65 धावांचा पाठलाग करायचा आहे. पंचांचा स्वैर, चेंडूचा इशारा, अवांतर धाव. 36 चेंडू आणि 65 करायचे होत्या. पहिल्या चेंडूवर विकेट आली, त्यानंतर व्हाईट बॉल आलाय. 35 बॉल आणि 64 करायचे आहेत. पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर संजय भगत. पहिल्याच चेंडूवर त्याने करत किशोर घरातला माघारी धाडलं, मिड ऑफला झेल देण्यास भाग पाडलं. संजय भगत एक चांगला हुरवणारी असा गोलंदाज आहे. छाप सोडतोय आपल्या गोलंदाजीची तो संजय भगत. स्ट्राईक एंडला फलंदाज आहेत ते प्रमोद प्रधान, नॉन स्ट्राईक एंडला शशिकांत जितेकर. संजय भगत तयार. हो, कट केला गली आणि पॉईंटच्या मधून चेंडू चाललाय. शॉर्ट पॉईंटच्या सीमारेषेकडे चाललाय. चेंडू अडवण्याचा प्रयत्न चांगला होता, परंतु चौकार मिळालाय तो फलंदाज प्रमोद प्रधान यांना. संजय भगत मस्त फटका मारला होता खरं तर प्रमोद प्रधान यांनी. हो, ऑफस्टंपच्या बाहेर टप्पापर्यंत झपकन बाहेर निघतो चेंडू. आउटस्विंग पद्धतीची गोलंदाजी संजय भगत हे करतायत. 59 धावा अजूनही करायचे आहेत जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक असतील ते 3, या षटकातील 3 आणि 5 षटक म्हणजे 33 चेंडू आणि 59 धावा. हो, मस्त फटका मारला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, कोणती चूक करणार नाही. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन प्रमोद प्रधान. प्रमोद प्रधान बाद झालेले आहेत. 2 विकेट आतापर्यंत घेतलेले आहेत. त्या संजय भगत यांनी धावा दिल्या त्या 6. नवीन फलंदाज प्रमोद पाटील,
श्यामजी पाटील, प्रवीणजी भाऊ, डॉट बॉल. एका बाजूला गणेश नाना यांना रणजित पाटील या ठिकाणी बोलवत आहेत. स्ट्राईक एंडला प्रमोद पाटील, नॉन स्ट्राईक एंडला प्रमोद शशिकांत दुसऱ्या धावसाठी धावत आहेत. 2 धावा इथे पूर्ण झालेल्या आहेत. राजेश कात्रा यांच्या हातामध्ये चेंडू. 2 धावा. 2 धावांनी संघाची धावसंख्या आपण पाहतोय 65 धावांचा पाठलाग करताना धावा झाल्या त्या 8. अजूनही चेंडू शिल्लक आहेत ते 30 आणि जिंकण्यासाठी करायचे आहेत त्या 57. आपण पाहतोय मेडिटेक स्पोर्ट्स रायगड पनवेल धावांचा पाठलाग करतोय त्यांच्या समोर. तर पियुष एंटरप्राइजेस प्रवीणा स्मृती दापोली हा संघ आतापर्यंत 8 धावा झालेल्या आहेत. अजूनही 30 चेंडू शिल्लक आहेत. 2 फलंदाज मात्र त्यांचे बाद झालेले आहेत. किशोर घरत आणि प्रमोद प्रधान हे 2 फलंदाज बाद झालेत. शशिकांत आणि प्रमोद पाटील हे फलंदाजी करतायत. अजूनही 5 षटकं बाकी आहेत. धावा करायच्या आहेत त्या 57. हेमंत गोरले गोलंदाज डी.बी. पाटील एअरपोर्टच्या बाजूनं गोलंदाजी करणार आहेत. गोरले, गणेश नाना यांना विनंती आहे आपण समालोचन कक्षामध्ये या. हेमंत गोरले संघाचे कर्णधार आहेत. कॅप्टन आहेत शशिकांत. बघतायत पंचांकडे. पंच आपल्या जागेवर आहेत. 30 चेंडू 57. आता 29 चेंडू आणि 57 धावांची गरज. आज ज्यांनी आपल्यासाठी भोजन बनवलं होतं त्यांनाही अन्नदाता सुखी भव. आचारी शशिकांत यांच्या बॅटला लागून गलीमध्ये चालल्या. सेकंड स्लिपमध्ये सिंगलच मिळते त्यांना. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 9. अजूनही करायच्या आहेत त्या 56 करायचे आहेत. 29 चेंडू 28 चेंडू आहेत आणि 56 करायचे. डबल झालेलं आहे. 28 जुने 56. 12 धावांची सरासरी राखावी लागणार आहे. 12चा ॲव्हरेज. जबरदस्त फटका. चांगला चेंडू, चांगला फटका, तेवढा चांगला झेल. जबरदस्त क्रिकेट या मानघरच्या मैदानावर आपण पाहतोय. जय पाटील. रक्षण लावण्यात आलं होतं. शॉर्ट पॉइंटला आपण बघितलं जय पाटील त्या ठिकाणी तैनात करण्यात आलं होतं. चेंडू थोडासा आखूड टप्प्याचा होता आणि जबरदस्त खरं तर कव्हर ड्राईव्ह खेळायचं होतं प्रमोद पाटील यांना. मात्र जय पाटीलने एक सोप्पा मस्त झेल टिपला. खरं तर कठीण होता आणि चांगला झेल त्या ठिकाणी टिपलेला आहे. फलंदाज बाद होतो 3रा. चांगली गोलंदाजी हेमंत गोरले संघाचे कर्णधार आहेत. चांगली गोलंदाजी करतात हेमंत गोरले. एक सामना त्यांनी पण जिंकलेला आहे. मेडिटेकने जिंकलेला आहे. यांनी अजून नाही ना. चांगली गोलंदाजी हेमंत गोरले. मस्त फटका खेळलाय. खरं तर चालला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय तोपर्यंत दुसऱ्या धावसाठी दोन्ही फलंदाज निघालेले आहेत. शशिकांत आणि दुसरे फलंदाज आहेत नवीन आलेले आहे किसन. हेमंत गोरले आतापर्यंत फक्त एकच धाव दिले. नाही जास्त दिले ना. 3 धावा आतापर्यंत दिलेल्या आहेत. 11 धावा धाव पलकावर. तेरा धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. आता मात्र 3 फलंदाज बाद झाले आहेत. 3 फलंदाज बाद झालेत. 13 धावा झालेले आहेत. म्हणजे आता 24 चेंडूमध्ये करावे लागतील
त्या 52 ना 52 धावा अजूनही करायच्या आहेत जिंकण्यासाठी. चौथी मॅच पाहतोय आपण 6व्या दिवसाची, ती मेडिटेक स्पोर्ट्स रायगड पनवेल आणि पीयूष एंटरप्राइजेस दापोली या दोन संघांमध्ये सुरू आहे. दीपक पाटील एक आमचे मराठीचा गोड आवाज आणि त्यांचंही स्वागत आहे दीपक पाटील यांचं. बॉलर्स नेम सतीश शिंदे. आजचा हा यॉर्कर स्पेशालिस्ट सतीश शिंदे गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत. मागच्या मॅचमध्ये त्यांनी हे मैदान गाजवलं, मस्त गोलंदाजी केली. फक्त यॉर्कर यॉर्कर आणि यॉर्कर असे चेंडू त्याने टाकले. यावेळेस त्यांच्या समोर फलंदाज आहेत ते शशिकांत. 24 चेंडू आणि 52 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा लो फुलटॉस, झेल पकडलेला आहे. शशिकांत बाद होत आहेत. 24 चेंडू आणि 52. आता 23 चेंडू आणि जिंकण्यासाठी 52 धावांची गरज आहे. आणि 45 एक जबरदस्त फटका मारला. स्ट्रेट ड्राईव्हचा हा चौकार होता. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्येहून आला आणि गरज होती या फटक्याची. 19 चेंडू आणि आता 45 धावा करायच्या आहेत त्या पीयूष एंटरप्राइजेस प्रवीणा स्मृती दापोली संघाला. एज लागले शॉर्ट फाईन लिखला. इथे मात्र सिंगल येईल असं वाटलेलं, पण चांगली फिल्डिंग. 18 चेंडू आणि आता 45. चांगली गोलंदाजी या ठिकाणी केलेली ती सतीश शिंदे. आतापर्यंत धावा झाल्या 20, म्हणजे 7च धावा दिल्या या षटकामध्ये ते सतीश शिंदे यांनी. दीपक पाटील एक आमचा मराठीचा गोड आवाज आणि 3 षटकांमध्ये अजूनही करायचे ते 45 पुढचा आवाज असेल दीपक पाटील यांचा.
हॅलो. 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 थँक्यू सो मच संतोषजी चौधरी सर महागुरु. मॅच सुरू एका बाजूला पियुष इंटरप्राइजेस अँड स्वर्गीय प्रवीणा स्मृती 11 दापोली आणि त्यांच्या विरोधामध्ये संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो मेडिटेक स्पोर्ट्स पनवेल. आणि सद्यस्थिती आपण पाहिली तर 3 ओव्हर्स नंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 20 धावा आणि बरोबर अजून 45 धावा करायच्या आहेत. 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 45 धावा करायच्या आहेत. 40+ मास्टर क्रिकेट असोसिएशन रायगड आयोजित रायगड प्रीमियर लीग 2025 दैदिप्यमान असं आयोजन अर्थातच संपूर्ण 40+ मास्टर क्रिकेट असोसिएशन रायगडचे विद्यमान अध्यक्ष संजयजी पाटील साहेब अर्थातच बॉस, त्याचप्रमाणे संतोष पवार साहेब असतील कार्याध्यक्ष आणि त्याचप्रमाणे उपाध्यक्ष नितीनजी कोळी, नाना दिवेकर, सज्जन नवाळे, रवींद्रजी भोईर, गणेश नाना पाटील असतील, राकेश चव्हाण असतील, बाळा धनवे असतील, कर्जतचे गोपीनाथ मोकल असतील, जितू सोमासे असतील, सगळ्यांचं फार मोठं सहकार्य ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. आमचे खजिनदार किरणजी कानावकर साहेब असतील, त्याचप्रमाणे आमचे श्याम पाटील असतील, प्रवीण दादा पाटील अर्थातच प्रवीणजी पाटील संपूर्ण या स्पर्धेची मॅनेजमेंट सांभाळतात आणि या संस्थेचे सचिव सुद्धा आहेत, सेक्रेटरी आहेत. आणि सल्लागार जर आपण बघितलं रणजित पाटील असतील, भाऊ मुकादम, बाळा धनवे, रत्नदीप पाटील, नरेश पाटील, शंकर मात्रे, प्रशांत खांडेकर, वासुशेठ भोईर त्याची फार मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलंय. संपूर्ण राम पाटील, राम घरत, नरेश गायकवाड, सचिन मोकल, नरेश पाटील, निनाद तारेकर, असिफ दौनाक, राजा केणी, अनंता पाटील, नागराज मोकल, विकास पाटील, नितीन जोशी, नामदेव जमदाडे, लहू खेडेकर असे मोठी कार्यकारिणी आहे खरं तर मास्टर क्रिकेट असोसिएशन रायगडची. आणि रजिस्टर संस्था आहे, हे खास करून वैशिष्ट्य. रजिस्ट्रेशन नंबर सुद्धा आहे आणि म्हणूनच मोठे मोठे उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. समीर पाटील आमचे असतील तालुका अध्यक्ष पनवेल, ज्यांचं सुद्धा फार मोठं नेतृत्व या स्पर्धेसाठी लाभलंय. 3 ओव्हर्समध्ये 45 आतापर्यंत पहिल्या 3 बॉलमध्ये हेमंत गोरले यांच्या 3 सिंगल्स येताना दिसल्यात आणि त्याचमुळे इथून जर आपण बघितलं तर बरोबर 42 धावा दूर आहे हा संघ. आणि संपूर्णपणे जी धुरा आहे ना ही नयनथळीवर आहे. करंजाचा खेळाडू परंतु नयनथळी म्हटलं तर एक मोठं नाव. यावेळेस स्लॉट केलाय समोरच्या दिशेला, लॉंग ऑनला फिल्डर पाठीमागे आहे, झेल सुटलाय. इकडे थोडंसं तालमेळ नव्हतं, अन्यथा आणखीन एक धाव झाली असती. एका बाजूला आपण बघतोय किसन रजन आहेत आणि दुसऱ्या बाजूला नयनथळी. नयनथळीला मात्र संपूर्ण सूत्र आपल्या हातामध्ये घ्यावी लागेल. हाच खेळाडू असा आहे, इथूनही हा सामना जिंकून देण्याची ताकद मात्र नयनथळीमध्ये आहे आणि ती बऱ्याच वेळेला आम्ही पाहिले. आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, बायडिश लॉंगॉनकडे चेंडू सरकलाय, सिंगल मिळेल परंतु एक धावेने फारसा फरक पडणार नाही. या मॅच मध्ये हा सामना जिंकायचा असेल तर मोठे स्ट्रोक्स आणि या मैदानावर काहीही घडतं. 1 बॉलमध्ये 1 धाव सुद्धा मगाशी झाली नाहीये आणि बऱ्याच वेळेला मोठे पहिल्या दिवशी तर अगदी 30-30 धावा, 31-31 धावा सुद्धा झाल्यात. चांगला स्ट्रोक यावेळेस मात्र लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या वरतून, मच नीडेड गरज होती पियुष इंटरप्राइजेसला आणि हा फटका मात्र किसन यांच्या पॅटमधून येत असताना षटकार. हेमंतजी पालकर साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सहर्ष स्वागत आहे रायगड प्रीमियर लीग 2025 मध्ये. चला स्पीडअप करा, क्षेत्ररक्षण लावून घ्या. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि धावफलकावर धावा लागल्या त्या 31 धावा. इथून बरोबर 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 34 धावा करायच्या आहेत. अभी नाही तो कभी नाही. 4 विकेट्स आतापर्यंत गमावल्यात त्या पियुष इंटरप्राइजेस आणि स्वर्गीय प्रवीणा स्मृती 11 दापोली या संघानं.
संघमालक राहुल पाटील त्याचप्रमाणे राजकुमार जितेकर यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये थोडासा संघर्ष करताना दिसतोय, थोडासा स्ट्रगल सुरू आहे. कॅप्टन आहेत या टीमचे किशोर घरत फारशी मोहर आज उमटवली नाहीये. पहिल्या चेंडूवर किशोर बाद झाले होते आणि त्याचमुळे संघ थोडासा अडचणीमध्ये आहे. आणि दुसऱ्या बाजूला मेडिटेक स्पोर्ट्स पनवेल रायगड हा संघ हेमंत गोरले यांच्या नेतृत्वाखाली खेळतोय. दिनेशजी सावंत, राजेश काथारा यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. इकडे 12 बॉल मध्ये आता बरोबर 34 धावांची गरज आहे. 34 रिक्वायर्ड नाव, रिमेनिंग 12 असं इक्वेशन आहे मॅच मध्ये. आणि सगळ्यांचं लक्ष मात्र लागलं या जोडीकडे. एका बाजूला किसन 8 बॉल मध्ये 16, परंतु नयन थळी 6 बॉल मध्ये 6. आणि नयन थळीकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल दिनेश उलबेकर, मॅन फ्रॉम कोंबड भुजे. पहिलाच बॉल ग्लान्स केलाय, कलात्मक फटका पाहायला मिळतोय. बॉल चाललाय तो सरळ फाईन लेग बॉडी लाईनच्या दिशेनं, चेंडू सीमा पार 4. शैलीवर आक्षेप घेण्यात आलाय, थोडस पास कडून कळवण्यात आलंय. 35 धावा झाल्या त्या चौकाराच्या सहाय्यानं. तर पंचांचा इशारा येत असताना इट्स अ नो बॉल कॉल. चला, एक नो बॉलची रन असेल आणि 4 धावा चौकार, त्यामुळे 5 धावा मिळतील. कारण थोडीशी शैली कदाचित अंपासना मात्र आक्षेपार्ह आढळली आणि त्याचीच चेकिंग केलं गेलं तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. आणि त्यांना सुद्धा कळलं की थोडंसं चक्कर आहे इकडे. मात्र गोलंदाज जर विचार केला तर गोलंदाजीच्या शैलीमध्ये गोलंदाज कोपर आपला जो आहे, आताचा मनगटाचा कोपर जो आहे, तो कोणत्याही कोनातून वाकवू शकतो, परंतु तो कोपर अगदी सरळ ठेवू शकत नाहीये. आणि जर गोलंदाजानं बेकायदेशीरपणे कोपर सरळ केलं तर मात्र तिसरे पंच किंवा अंपायर्स त्याला नो बॉल देऊ शकतात. आणि 50+ गोलंदाज नसेल तर 2 धावांची अजून पेनल्टी असेल. कारण 50+ षटक, 50+ला एक कंपल्सरी ओव्हर आहे आणि त्याचमुळे तुम्हाला काहीतरी ऑप्शन शोधावंच लागणार आहे. आणि सध्याचा जो आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांचा जो नियम आहे, ज्याच्यामध्ये गोलंदाज कोपर जो आहे जास्तीत जास्त 15 डिग्री सेल्सिअस पर्यंत तो वाकवू शकतो, परंतु जर गोलंदाजानं बेकायदेशीरपणे अगदी कोपर सरळ केलं तर मात्र नो बॉल घोषित केला जातो, ज्याला आपल्या ग्रामीण भाषेमध्ये चेंडू फेकणं असं सुद्धा म्हणतात. आणि इकडे थोडंसं टेन्शन वाढलंय ते आता मात्र मेडिटेक स्पोर्ट्सचं.
पहिल्याच बॉलमध्ये 5 धावा आल्यात आणि त्याचमुळे 12 बॉलमध्ये आता 29 धावांची गरज आहे. 29 रिक्वायर्ड नाव रिमेनिंग 12 असे इक्वेशन. थोडासा प्रश्न उद्भवलाय मैदानाच्या आतमध्ये. स्वतः त्या ठिकाणी संयोजक पोहोचलेत, प्रवीण भाऊ पाटील, निनाद तारेकर. थोडीशी चर्चा करत असताना आतमध्ये कशा पद्धतीनं आता मात्र तुम्हाला ही स्थिती हाताळावी लागेल. थोड्याशा या 5 धावेना अशा पल्लवित झाल्या असतील त्या पियुष एंटरप्राइजेस. हा ड्रोन व्ह्यू पाहतोय आपण या मैदानाचा, एरियल व्ह्यू. बाजूने घनदाट अशी झाडी आहे. अगदी निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेलं हे ठिकाण माणगर आणि त्याच्यावर सुरू असणारे रायगड प्रीमियर लीग नवीन मैदान आहे. पहिल्यांदाच खरं तर याच स्पर्धेसाठी या मैदानाचं उद्घाटन करतो. लवकरच याच्या भोवती अगदी स्टेडियम लुक तुम्हाला पाहायला मिळेल. आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्टेडियम तुम्हाला या पाहायला मिळतील यापुढे. आणि त्याचं सुद्धा प्लॅनिंग चालू आहे, त्याचं काम सुरू आहे. ही स्पर्धा आपण लवकर खेळवली, अन्यथा नक्कीच एक असं वाटलं असं सगळ्याच आमच्या लाडक्या व्ह्युअर्सना की एखाद्या इंटरनॅशनल स्टेडियमवर ही स्पर्धा सुरू आहे. आजूबाजूला मात्र संपूर्णपणे डोंगर झाडी आपल्याला पाहायला मिळतात. थोडंसं पुढे गेला तर तिकडे आजच सुरू झालेलं इंटरनॅशनल एअरपोर्ट नवी मुंबई, त्याची मागणी आपली सातत्यानं आहे. अर्थातच लोकनेते दिबा पाटील आज काही नाव दिलेलं नाही आहे आणि त्यामुळे सगळीकडे सगळेजण नाराज झालेत. ट्रेंडिंगला आहे आज ट्विटरवर सुद्धा दिबा पाटील हे सुद्धा सेकंड रँकला आज ट्रेंडिंग करतंय. हा जो विषय जो आहे, हा मैदान आपल्याला पाहायला मिळतोय. सुसज्ज असं क्रीडांगण, अगदी सपाट, अगदी कितीही डाईव्ह लगावा तुम्हाला. आतमध्ये छोटे सुद्धा दगड नाहीयेत आणि बिंदासपणे डाईव्ह करू शकता तुम्ही. PTC लाईव्हच्या माध्यमातून ही क्षणचित्र आपल्या टीव्ही स्क्रीनवर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. हा एरियल व्ह्यू ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीनं खरं तर हा सुंदर असं दृश्य तुमच्यापर्यंत प्रेझेंट केलं जात आहे PTCच्या माध्यमातून. अगदी बाजूलाच श्री स्वामी समर्थ मठ माणगर, जिकडे आज सुद्धा बरीचशी गर्दी, गुरुवार म्हटला की बरीचशी गर्दी आपल्याला पाहायला मिळते. अगदी बाजूलाच आहे आणि श्री स्वामी समर्थ मठ माणगरच्या बाजूचं क्रीडांगण आहे, अगदी लागूनच आहे. आणि त्यामुळं माणगर हे प्लेस, स्वामी समर्थ मठ याच्यामुळे संपूर्ण आजूबाजूच्या परिसरामध्ये या ठिकाणाची महती मात्र पोहोचलंय. चला, जो काही निर्णय असेल तो लवकर घ्या, लवकर घ्या. चला, लवकर निर्णय घ्या. संयोजकांना विनंती आहे, कारण मग शेवटच्या मॅच मध्ये गोंधळ होतो. बऱ्याच वेळेला बॅड लाईट्स मध्ये एखाद्या संघाला मात्र त्याचा फटका बसतो. चला, लवकर निर्णय घ्या. मेडिटेक स्पोर्ट्स पनवेल रायगड, थोडासा पेच उद्भवलाय आता मात्र. दिनेशजी उलवेकर यांची रिप्लेसमेंट कोण करायची हा प्रश्न पडलाय. 50+ न एक ओव्हर कंपल्सरी करणं गरजेचं आहे. आणि सध्याच्या घडीला 50+ जर आपण विचार केला या संघामध्ये तर विनोद सकपाळ आहेत, परंतु ते गोलंदाजी करू शकणार का हा सुद्धा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर पडलाय. आणि अगदी युद्ध प्रसंग म्हणावा लागेल सध्याच्या घडीला मेडिटेक स्पोर्ट्स पनवेल संघासमोर, कारण स्ट्रॉंग पोझिशनमध्ये आहेत. अजूनही विचार केला तरी
बऱ्यापैकी हा सामना मेडिटेक कडे आहे आणि इकडे मात्र घाम गाळावा लागणार आहे, तरी सुद्धा घाम गाळावा लागेल तो पियुष एंटरप्राइजेसला. चला लवकर निर्णय घ्या. आणि म्हणूनच हा विचार ऑक्शनच्या वेळेला होणं फार गरजेचं आहे. जर 50+ ला त्याच वेळेला सांगितलं होतं की आपल्याला 1 ओव्हर कंपल्सरी करायची आहे आणि समजा एखादा खेळाडू इंजर्ड झाला, एखादा खेळाडू येऊ शकला नाही, तर तुम्हाला त्याची रिप्लेसमेंट म्हणून दुसरा खेळाडू संघामध्ये घेणं अनिवार्यच आहे. म्हणजे 50चे 2 तरी खेळाडू जे बॅटिंग बॉलिंग करू शकतील आणि ओव्हर कंपल्सरी आहे म्हणजे तुम्हाला 50चे 2 बॉलर संघात हवेत. हा विचार आपल्याला ऑप्शनलाच करायचा असतो. परंतु मेडिटेकनं 7,000 मोजले होते दिनेश उलवेकर यांच्यासाठी आणि त्याचमुळे 7,000 संपल्यानंतर आणखीन एखाद्या खेळाडूवर बोली लावायची हा सुद्धा प्रश्न तेव्हा त्यांना पडला असेल आणि त्याने असा विचार सुद्धा केला नसेल. परंतु क्रिकेट आहे, कधी काय घडेल या खेळामध्ये याचा नेम नाहीये. 50ला रिप्लेस 50चाच बॉलर करेल आणि हाच युद्ध प्रसंग आता मात्र त्यांच्या समोर पडलाय. कारण एकतर मॅच हातामध्ये आहे अजूनही मेडिटेकच्या आणि अशा वेळेला मात्र गोलंदाज पर्यायी बरोबर 12 बॉलमध्ये 29 धावांची गरज आहे. $29 रिक्वायर्ड, रिमेनिंग 12 असं इक्वेशन या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. चला स्पीडअप करा आता. चला 50+ला 50च रिप्लेसमेंट आपल्याला पाहायला मिळतो. विनोद सकपाळ. आता हे त्यांना कधी वाटलं नसेल की मला या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करावी लागेल, परंतु आज मात्र ऑप्शन नाहीये. आज त्यांना ती जागा मोर्चा लढवावा लागेल. 12 बॉलमध्ये 29 करायच्यात. इट्स अ फ्री हिट बॉल, एक मुक्तपणे खेळण्याची संधी आहे आणि तीही नयन थळीकडे. ऑन स्ट्राईक नयन थळी, मॅन फ्रॉम करंजा उरण. इकडे मात्र 50+ ओव्हर आता मात्र कंप्लीट केलं जाईल. विनोद सकपाळ पहिला चेंडू घेऊन फ्रीडचा बॉल आहे. फ्रीडचा बॉल समोर उडवलाय लॉंग ऑन कडे. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी, सिंगलच येत आहे. फ्रीडच्या बॉलवर फार मोठा नुकसान नाहीये. अशीच जर अचूक टप्प्यावर गोलंदाजी राहिली तर नक्कीच दिनेश उलवेकर यांचं षटकाची रिप्लेसमेंट मात्र होऊ शकेल. कारण अजूनही सामना मात्र मजबूत स्थितीमध्ये मेडिटेक स्पोर्ट्सकडे आहे. परंतु ज्या पद्धतीनं किसान यांनी बॅटिंग केले ना, 8 बॉलमध्ये 16 धावा, 200च्या स्ट्राईक रेटनं मैदानामध्ये बॅटिंग केलंय. बॅकफुटला जाऊन पूल केलाय समोरच्या दिशेला. मिडॉन कडून लॉंग कडे चेंडू येत असताना 1 रन. मोठे स्ट्रोक खेळू दिले जात नाहीयेत. रिप्लेसमेंट झाले. बराच 10 मिनिटं विचार विमर्श केला तो मेडिटेकनं आणि अखेरीस मात्र विनोद सकपाळ यांच्याकडे चेंडू सोपवलाय. पण त्यांनी सुरुवात भन्नाट केली. नयन थळीला मात्र लढावं लागेल या मॅच मध्ये. ओ क्रॉस बॅटेड ऑन साइडला. मिड विकेटला फिल्डर आहेत, पुढे आले होते, त्याला चकवत बॉल चाललाय. मिड विकेट बॉडी लाईनच्या दिशेला चेंडू सीमा पार. 4 धावांकरता चौकार. बॉल आणि 23 धावांची गरज आहे. 23 रिक्वायर्ड नाव, रिमेनिंग 9 असं इक्वेशन या मॅच मध्ये आले. नयन थळी सध्याच्या घडीला लढतोय. क्रॉस बॅटेड ऑन साइडला घरंगळत चाललेला हा चेंडू डीप मिड विकेटला. थोडंसं दसमुसळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट केल्यात. दुहेरी धावांचे योगदान. सिंगल डबल्सनं फारसा फरक पडणार नाहीये. विनोद सकपाळ यांना मोठे स्ट्रोक वाचवायचे आहेत आणि ते जर झालं तर मात्र हा प्रेशर मात्र आपोआपच येईल तो पियुष एंटरप्राइजेसवर. चांगली बॉलिंग. लेग स्टिकच्या बाहेर ठेवला होता हा चेंडू आणि त्याच कारणासह पंचांचा वाईट बॉलचा इशारा येत असताना एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 45 नाव. 45 धावा, 8 बॉल 20. एक मोठा स्ट्रोक ऑन साइडला खेचून मारलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. नयन थळीच्या बॅट मधून येतोय हा उत्तुंग षटकार.
5 चेंडूने आता मात्र 14 धाबांची गरज आहे. 14 रिक्वायर्ड. सामना होता कुठे? 18 बॉल 45 चा सामना, 13 बॉल 40 चा सामना, 13-40 चं समीकरण आता 7-14 वर आलंय. हा सामना काही अंशी का होईना झुकलाय. कट केलाय बॉल, शॉर्ट थर्डमॅनला कमाल फिल्डिंग, राजेश कातारा त्या ठिकाणी आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम. कारण इथून चेंडू निसटला असताना सरळ थर्डमॅनची सीमारेषा काढली असती. सुपर फिल्डिंग फ्रॉम राजेश कातारा, नेवाळी गावचे खेळाडू. आणि इकडे मात्र जरूर रन्स वाचवल्यात आपल्या टीमसाठी. आता मात्र 5 षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलकावर धाबा लागल्यात त्या 4 गडी बाद 52 धाबा. शेवटचे 6 बॉल 13 धाबांची गरज आहे. हा कट शॉट होता, ओ लेफ्ट हँड मध्ये एका हातामध्ये चेंडू स्टॉप केला त्यानं. स्टॉपच केला नाहीये तर परफेक्ट फिल्डिंग. आपण पहा किती वेगात होता, पहा परफेक्ट. एवढा इझिली एक प्रकारची वॉल म्हणावी लागेल, तिकडे भिंतच रचले. आता 6 बॉल 13, किसन 9 बॉल मध्ये 17, नयनतळी 12 बॉल मध्ये 24 धावांचं योगदान दिलंय. परंतु मॅचला मात्र विजयी पताका फडकवली जाणार का पियुष एंटरप्राइजेस कडून? आणि हेच मात्र आता पाहायचं आहे. 6वा आणि अंतिम षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल गोलंदाज अजय पाटील. अजय पाटील सहा बॉल आणि 13 धावा. मेडिटेक स्पोर्ट्स कडून सगळ्यात शेवटचं षटक मात्र केलं जाईल. डेड बॉलचा इशारा पंचांकडून येत असताना जयचा पहिलाच बॉल यावेळेस टप्पा पडल्यानंतर बाहेर येतोय. इकडे डॉट बॉल येत असताना प्रेशर आहे अजूनही. खरं तर संपूर्णपणे सामना दोलायमान स्थितीमध्ये आहे. कोणताही संघ इकडून जिंकू शकतो, कोणी गॅरंटी घेऊ शकत नाही या मॅचची. 5-13 समोर ड्राईव्ह केलाय. ऑनरचा फटका लॉंग ऑन कडे जात असताना गॅप प्लेस करावे लागतील तरच पॉसिबल आहे, अन्यथा सपाट ग्राउंड आहे. क्षेत्ररक्षण करणं सुद्धा चांगलं पडतं क्षेत्ररक्षकांना. बाजूला बॉल मूव्ह होत नाहीये, बरोबर स्ट्रेट खेळल्यानंतर हातामध्ये येतोय. ही एकच धाव आली, 4 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. किसन ऑन स्ट्राइक नाव. ओ किसनचा फटका यावेळेस मात्र ऑन साइडला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं सीमा रेषेलगत झेल टिपलाय. आणि आता मात्र पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करत असताना मेडिटेक स्पोर्ट्स पनवेलनं आता मात्र सामना आपल्या बाजूने झुकवलाय. कारण पियुष एंटरप्राइजेसला शेवटचे 3 बॉल 12 धावांची आवश्यकता. दोन बॉल 12
आता पर्यायच उरलेला नाहीये. 2 षटकारांशिवाय सामना मात्र फिरवलाय तो गोलंदाज जय पाटीलनं. यावेळेस मात्र कनेक्शन प्रॉपर नाहीये. सिंगल फक्त एकवटली जाईल. नयन तळीला खरं तर या शेवटच्या ओव्हरमध्ये स्ट्राईक घेणं फार गरजेचं होतं. ही स्ट्राईक घेतली असती तर रन्स फार जास्त नव्हते इकडे करायच्या. 7 बॉल 14, 6 13, 5 13, 4 12 असं समीकरण असताना मात्र 2 12 आलं, 1 बॉल 11. त्यामुळे गोलंदाजाच्या चुकीवर निर्भर राहावं लागेल. एखादा नो बॉल बघावा लागेल. लोवा फुल टॉस बॉल समोर ड्राईव्ह केलाय. षटकार तर जरूर आलाय, परंतु एक शॉट फक्त कमी पडला. एक फटका मात्र कमी पडला. ते 2 फटके ऑन साइडला अडवण्यात आले आणि त्याचमुळे हा सामना मेडिटेक स्पोर्ट्स पनवेल संघाच्या बाजूनं विजय साकारत होत असताना अभिनंदन मेडिटेक स्पोर्ट्स पनवेल रायगड. हार्ड लक पियुष एंटरप्राइजेस अँड स्वर्गीय प्रवीणा स्मृती 11 दापोली टीम.